हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज थोडा वेळ होता म्हणून आम्ही निघालो होतो बाहेर म्हणजे नारायणपूरसाठी. आणि बाहेर निघालो म्हणलं की मोक्षला लगेच भूक लागते. त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो. ऑर्डर दिली आणि ऑर्डरचा वेट करत होतो. मोक्ष बघा कसा बसला आहे ऑर्डरसाठी. त्याला खूपच भूक लागली होती. घरी काही जेवायचं नसतंच. त्यानंतर ऑर्डर आली. आम्ही पावभाजी मागवली होती आणि ही मोक्षची कोल्ड कॉफी. त्याला कोल्ड कॉफी खूप आवडते, पण त्याआधी त्याला थोडी पावभाजी खाऊ घालायची होती. म्हणून मोक्ष पप्पा त्याला पावभाजी खाऊ घालत होते. त्यानंतर माझे फेवरेट भजी मागवली. तर बघा पोट भरल्यामुळे कशी नाटकं करतो आहे, खायचे नाहीत म्हणून. त्यानंतर आम्ही भजी खाल्ली आणि भजी खाल्ल्यानंतर मोक्षला दिसला आमच्या गार्डन. तर मोक्ष आमचा गेला गार्डनमध्ये बसायला. ॲक्च्युली तिथे शेत होतं आणि चेअर्स टाकलेले होत्या, त्याच्यावर मोक्ष खेळण्यासाठी गेला होता. हे असं शेत होतं आणि खूपच छान वाटत होतं. हॉटेलच्या शेजारीच हे असं शेत होतं. त्यानंतर मोक्ष अशा उड्या मारत होता उन्हामध्येच. त्याला सांगतोय आम्ही नको जाऊ, तरी ऐकायला तयार नाही अजिबात. आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचलो नारायणपूरसाठी. आणि नारायणपूरमध्ये पोहोचलो आणि गंध वगैरे लावून घेतला. मी लावला, मोक्षने लावला. त्यानंतर मोक्षच्या पप्पांनी पण गंध लावून घेतला. आणि मग काय, मोक्षला दिसलं खेळण्याचं दुकान. मग मोक्षला घ्यायची होती गाडी आणि मग मोक्षने घेतली आमच्या रेड कलरची गाडी. आणि गाडी घेतल्यानंतर मोक्षच्या पप्पांनी चालून बघितली. त्यानंतर मोक्षने पण घेतली. त्याला तर खूपच आनंद झाला. काय घेतलं होतं तर गाडी. मग त्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी निघालो. मोक्ष पप्पांनी मोक्षला घेतलं होतं आणि आम्ही निघालो होतो. मोक्ष बघा कसा आमचा बघतोय, बाय 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 करतोय. आणि मला थोडी फुलं घ्यायची होती देवासाठी. माझ्या गाडीला हार पण घ्यायचा होता, त्यामुळे तो मी घेतला. आणि त्यानंतर आम्ही निघालो मंदिरामध्ये गेल्यावर मंदिरात खूपच अशी गर्दी होती. त्यानंतर मी आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. आज मंदिरामध्ये खूपच गर्दी होती, त्यामुळे मला बाहेरूनच दर्शन करावं लागलं. त्यानंतर सर्व दर्शन उरकून घेतल्यानंतर मोक्षला पण पाया पडून घेतलं देवाच्या. आणि त्यानंतर मी घरच्यांसाठी प्रसाद घेतला. पेढे घेतले, लेवड्या घेतल्या. त्या रेड कलरच्या लेवड्या मला खूपच आवडतात, त्या घेतल्या. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी निघालोच होतो. तेवढ्यात मोक्षला दिसला जाता जाता एक झोपाळा. तो झोपाळ्यावर बसला. झोपाळा तो खूपच असा एन्जॉय करत होता. त्याला खूपच छान वाटत होतं, कारण तो झोपाळा वेगळ्याच पद्धतीने बांधला होता. तो त्याने कधीच तसा झोपाळा बघितला नव्हता. त्यामुळे तो छान मस्तपैकी खेळत होता. आणि आम्ही इकडे चहा पित होतो. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.